नमस्कार मंडळी. स्नेहल प्रकाशनतर्फे लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आज आपण एका उमद्या व्यक्तिमत्वाशी गप्पा मारणार आहोत. लेखक, कवी, कोकणच्या सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्राला समर्पित असं असलेलं व्यक्तिमत्व, चिपळूणमध्ये होणाऱ्या निरनिराळ्या साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे अध्वर्यू आणि या वर्षीचा साहित्य क्षेत्रातला सन्मानाचा समजला जाणारा स्नेहांजली पुरस्कार ज्यांना मिळाला आहे असे चिपळूणचे, खरं तर मूळचे पश्चिम महाराष्ट्रातल्या विट्याचे पण नंतर पूर्णपणे कोकणमय झालेले असे श्री प्रकाश काका देशपांडे यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. काका, आपलं सहर्ष स्वागत या कार्यक्रमामध्ये. आत्ता बोलण्याच्या ओघात आलं की मूळचे पश्चिम महाराष्ट्रातले आणि नंतर चिपळूणकर झालेले, पूर्णपणे कोकणस्थ झालात एका प्रकारे. तर ही सुरुवात कुठून आहे, विट्याची सुरुवात तुमची, आणि तिकडून गेलात कसे तुम्ही कोकणामध्ये? माझं लहानपण सगळं विट्यात गेलं. खरे तर आम्ही आटपाडी तालुक्यातल्या म्हणजे जुन्या औंध संस्थांमधलं वलवण गाव तिथले. पण 48 नंतर सगळ्याच कुटुंबांची जी त्या काळातली ससे ओलपट झाली तशी आमचीही झाली. सगळं टाकून यायला लागलं आणि मग आम्ही विट्याला आलो. विट्यात मी काय शिक्षण वगैरे घेतलं. त्यानंतर सांगलीला गेलो आणि सांगलीत गेलो त्यानंतर मी जनसंघाचं काम करायला सुरुवात केली. जनसंघाचं काम करत असताना मग वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती झाली. म्हणजे मुंबईला गेलो, मुंबईतून यवतमाळला गेलो, यवतमाळमधून गुहागरला आलो आणि गुहागरमधून मी चिपळूणला आलो. आणि मग चिपळूणला आलो आणि चिपळूणलाच थांबलो. बर. पण तुमचं वैध म्हणजे शिक्षण जे झालं ते सगळं सांगलीमध्ये झालं? सांगलीमध्ये झालं. कुठपर्यंतचं? नाही, मी मॅट्रिक झालो, पुढचं 1 वर्ष गेलं आणि मग मी थांबलो. जनसंघासाठी पूर्ण जनसंघाचंच काम करायला सुरुवात केली. मग आणि मग चिपळूणमध्ये आलात आणि ते येईल नंतर पुढे. आणि मग चिपळूणमध्ये कशी सुरुवात झाली? म्हणजे तुम्ही प्रचारक म्हणून चिपळूणमध्ये आला? काय झालं सांगतो की स्थायिक होण्याच्या दृष्टीने? नाही, मुळात काय झालं, गुहागरमध्ये होतो आणि गुहागरमधून आणीबाणी आली. आणीबाणीमध्ये सगळ्यांनाच कारागृहात जावं लागलं. तसं मलाही जायला लागलं. 1 वर्ष ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात होतो. आणीबाणी उठली आणि जनता पक्ष झाला. जनता पक्ष झाल्यानंतर मला चिपळूणला जनता पक्षाचा सेक्रेटरी म्हणून काम करायला संधी मिळाली आणि मग मी चिपळूणमध्ये राहिलो. जनता पक्षाचा सेक्रेटरी म्हणून काम करत होतो. पुढे मी राजकारणात थांबलो आणि मग सांस्कृतिक चळवळीतच कामाला सुरुवात केली. चिपळूणच्या अनेक संस्था ज्याच्यामध्ये तुम्ही सक्रिय होतात किंवा वेगवेगळ्या व्याख्यानमाला आहेत, विशेष करून श्रीकृष्ण व्याख्यानमाला, की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले किंवा भारतातले अनेक मोठमोठी मंडळी येऊन त्यांनी तिथे व्याख्यानं दिली आहेत. ती सुरू तुमच्या काळामध्ये झाली का? आणि किंवा मग तुम्ही, कारण कसं आहे की ते आल्यानंतर, तुम्ही आल्यानंतर त्याचं स्वरूप खूप मोठं बदललं. कारण काय होतं ते, ही व्याख्यानमाला आमची जी आहे तिला यावर्षी 97 वर्ष झाली. 45 वर्षापूर्वी ही व्याख्यानमाला होत होती. गावातल्याच एखाद्या वक्त्याला बोलवून त्याचं व्याख्यान करायचं वगैरे असं होतं. पण 45-46 वर्षापूर्वी मी म्हटलं आपण जरा बाहेरच्या लोकांना बोलवू, महाराष्ट्रातल्या चांगल्या लोकांना बोलवायचं आणि त्यांची व्याख्यानं करायची. असं करायला सुरुवात केली आणि मग मी महाराष्ट्रातल्या नामवंत वक्त्यांना आणण्यासाठी प्रयत्नशील झालो आणि मग त्यातनं आमची व्याख्यानमाला आज सगळ्या महाराष्ट्रात घालते आहे. 97 वर्ष आहे. 3 वर्षात आमची शताब्दी होणार आहे. संपूर्ण कोकणपट्टीत फक्त एकच व्याख्यानमाला इतकी वर्ष चालू आहे. वा, छान. आणि चिपळूणला जेव्हा तुम्ही आलात किंवा तुम्ही म्हणलात जनता पक्षाचं काम करत होतो आणि मग सांस्कृतिक क्षेत्राशी तुम्ही जोडले गेलात, अनेक मंडळींचं सहकार्य तर मिळालं असणारच आहे, पण प्रभाव असा कोणाचा पडला की बाबा त्यामुळे आता आपण सांस्कृतिक क्षेत्रात मुळात किंवा साहित्य क्षेत्रात? हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न याच्या संबंधी की चिपळूणकरांनी तुम्हाला स्वीकारलं सुद्धा, ते कसं? खरं सांगू का, माझ्या आयुष्यात मी 3 व्यक्ती या म्हणजे मला सर्वस्व न मोठ्या वाटतात. एक तर ज्यामुळे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक झालो, ते परमपूज्य
डॉक्टर हेडगेवार. दुसरं, मी ज्या औंध संस्थांमध्ये माझं लहानपण गेलं किंवा माझं गाव आहे ते बाळासाहेब पंत प्रतिनिधी. आणि तिसरे, ज्यांनी मला जनसंघाचं काम करायला बोट धरून नेलं ते वसंतराव भागवत. ह्या 3 माणसांमुळे माझ्या जीवनातला एकदम बदलच झाला खरं सांगायचं तर. आजही मला डॉक्टर हेडगेवार म्हणा किंवा औंधाचे राजे हे म्हटलं की माझं ऊर अभिमानानं भरून येतं. खरं तर कोकण म्हणल्यानंतर कला, नाट्य, साहित्य या क्षेत्रात आधीपासून म्हणजे खूप मोठी मंडळी कोकणामधली आहेत. ती कोकणातनं बाहेर जाऊनही मोठी झाली आहेत, कोकणामध्ये पण मोठी झाली आहेत. अशी परंपरा ही पुढे तुम्ही चालू ठेवलीत. त्याच्यानंतर वेगळे पण काय होतं तुमच्याकडे? म्हणजे आहे, कारण चिपळूणचं वेगळे पण आहे साहित्य किंवा सांस्कृतिक क्षेत्रात. ते काय तुम्ही केलं? तुम्हाला काय वाटलं की आता हे करायला हवं? जेव्हा जनता पक्ष झाला, जनता पक्षातली सगळी एकंदर राजकारणाची बदलती दिशा पाहिली आणि लक्षात आलं की आपल्याला आता राजकारणात नको थांबायला. आणि मग मी राजकारणातनं बाहेर पडलो. एकतर नोकरी करायची नाही हे ठरलंच होतं आमचं की आपण नोकरी करायची नाही आहे कधी आयुष्यात, सामाजिक कामच करायचं आहे. म्हटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण यापेक्षा वेगळ्या क्षेत्रात काम केलं तर अधिक चांगलं होईल ना, समाजासाठीच आपल्याला काम करायचं आहे. म्हटल्यानंतर मग मी सांस्कृतिक क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. 160 वर्ष झालेली आमची लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर ही संस्था आहे, त्या संस्थेमध्ये मी काम करायला सुरुवात केली. आणि मग तिथून माझ्या या सांस्कृतिक क्षेत्रातल्या प्रवासाला सुरुवात झाली. म्हणजे हे तर बरोबरच आहे. म्हणजे तुम्ही सुरुवात केलीत आणि त्याच्याबरोबर महत्त्वाचं म्हणजे, कारण तो प्रश्न या अनुषंगाने तुम्ही चिपळूणला आलात त्या अनुषंगानेच येणार होता की तुम्ही चिपळूणला आलात, या क्षेत्रात सुरुवात केलीत आणि तुम्हाला मोठी साथ ही तुमच्या सुविद्य पत्नी रेखाताईंची मिळाली आहे. तर ती पण भेट महत्त्वाची आहे. त्या कशा भेटल्या आणि ती सुरुवात कशी झाली? खरं सांगायचं तर मी जनसंघाचं काम करायला चिपळूणमध्ये घेत होतो त्याच वेळेला माझी रेखाशी ओळख झाली आणि बौद्धिक मैत्री अशी आमची झाली. त्यावेळेला ती कॉलेजला होती आणि खरं सांगायचं तर त्यावेळेला कॉलेजमध्ये तिला एक कादंबरी होती फकीरा अभ्यासाला, अण्णाभाऊंची. आणि झालं काय, फकीराचं वातावरण सगळं घाटावरचं आहे. त्यातले सगळी झाडं माडं वृक्ष वगैरे ते सगळं वेगळंच आहे तिथलं. तर एक दिवशी मला म्हणाली मला यातलं काही कळत नाही. म्हटल्यानंतर मी तिला फकीरा सांगायला सुरुवात केली आणि मग ती फकीराच्या प्रेमात पडली. असं झालं ते खरं सांगायचं तर. तुम्ही नाटकामध्ये पण निरनिराळ्या कामं केली बराच काळ. तर नाटकाची ही आवड शाळेपासून किंवा महाविद्यालयापासून किंवा तिथून होती का पुढे लागली होती? मला शाळेपासूनच होती. मी शाळेतही नाटकात कामं करत असे. पुढे बऱ्याच ठिकाणी नाटकांमध्ये काम, सांगलीत पण मी नाटकात काम करत असे. गुहागरमध्ये होतो तेव्हाही मी नाटकात कामं करत होतो. आणि चिपळूणला आल्यानंतर तर मी बऱ्याच नाटकांमध्ये त्यावेळेला काम केले. मुद्दाम एक आठवण सांगतो. खरं तर मला नाटकाविटकांची आवड जी आहे ना त्याच्यामध्ये माझ्या आईचं सगळ्यात जास्त हे होतं. आई मला सांगायची तू नाटकात काम कर म्हणून. म्हणजे वडील असे होते की ज्यांनी गाणं सुद्धा करू नको म्हणून सांगितलं होतं, पण आई मला म्हणायची कर तू नाटकात काम. आणि चिपळूणला एकदा नाटक होतं, नाटकात काम करत होतो आणि सकाळीच मला माझ्या वहिनी भेटायला आल्या. माझ्या गावातच राहतात चिपळूणला. आणि मला म्हणाल्या आई वारल्या. त्या दिवशीच संध्याकाळी नाटक होतं. बरं ते नाटक होतं आमच्या लक्ष्मीनारायण देवस्थानचंच, ललिताचं नाटक. ललिताच्या नाटकाला नाही म्हणता येत नाही. काय करायचं? मी झटकन मग सांगितलं तयारी करा मी येतो. गाडी ठरवली, मी विट्याला गेलो. आई वारलेली होती, औरदोदेक सगळं तिचं पुरं केलं. तीच गाडी घेऊन मी परत आलो. अंघोळ केली, गेलो, मेकअपला बसलो, नाटक झालं आणि दुसऱ्या दिवशी मी पुन्हा सकाळी विट्याला गेलो. मला एकाने विचारलं अरे तुझी आई वारली? हो, पण ज्या आईनं मला
रंगमंचावर जा म्हणून सांगितलं, तिला ही माझी श्रद्धांजली होती. हो. आणि त्यामुळे नाटक हा माझा तसा जिव्हाळ्याचा विषय होता. तशा सगळ्याच कला मला आवडतात, नाही असं नाही, कारण माणसाचा कलासक्तच असायला हवं ना. आयुष्यात सगळ्यात आनंद कुठला असेल तर तो ब्रह्मानंद असतो. कला म्हणजे वाचन असेल, लेखन असेल, कला असतील, सगळ्याच कला आवडतात. दुसरी गोष्ट तुमच्या बाबतीतली अशी आहे की म्हणजे जेव्हा तुमच्याशी बोलताना अनेक संदर्भ तुम्ही देता किंवा अनेक कविता मुखोद्गत आहेत, भाषणांमधले उतारेच्या उतारे तुम्हाला मुखोद्गत आहेत, तर ही दैवी देणगी आहे? दैवी म्हणजे ही जन्मतः मिळाले का हे तुम्ही कमावलंय? अर्थात तुम्ही म्हणलात तसं की त्याच्यात एक अशी पॅशन लागते, म्हणजे तुम्ही त्यात झोकून दिलं की ते, पण हे कमालीच आहे. म्हणजे ही स्मरणशक्ती जी आहे ही ईश्वरी देणगी आहे असं मी मानतो. हा की आणि दुसरं असं आहे, तुम्हाला खरं सांगायचं ना तर मला आजही H2O म्हणजे पाणी वगैरे विचारलं तर मला काही सांगता येणार नाहीये. पण मला जर तुम्ही विचारलं की कृतांत कटका मला ध्वजा जरा दिसो लागली की मी पाठ म्हणेन. पण मला विज्ञानातलं काही कळणार नाही. तर आपल्याला ज्या आवडी असतात त्या विषयांमध्ये आपली गती असते ना. मला साहित्याची आवड, कवितांची आवड, आणि त्यातही काय होतं की आम्ही चिपळूणला राहत होतो. मुद्दाम एक गोष्ट सांगतो की तुम्हाला साहित्याची आवड म्हणून म्हणतात, त्याच्यावरनं मी सांगतो. माझे बंधू राहायचे, मी संध्याकाळी त्यांच्याकडे गेलो होतो, रात्री गप्पा मारत बसलो. आम्ही रात्री 1 पर्यंत गप्पा मारत बसलो होतो. आणि बसलो असताना झटकन ते मला म्हणाले की अरे तुला कवी माधव केशव काटदरे माहिती आहेत का? म्हणजे काय म्हटलं, आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांच्या कविता होत्या आणि माझे आवडते कवी आहेत ते म्हटलं. आणि ते म्हटलं इथेच राहत होते पलीकडे. रात्री 1 वाजता सगळीकडे सामसूम आहे आणि तरीही मी त्यांचं बंद झालेलं ते घर, बंद होतं घर, ते घर बघू, म्हणजे दाराला आतनं कडी वगैरे होती, मी ते बघून आलो. त्या रात्री मला झोप नाही लागली की अरे तुंगनगर शिरी दुर्ग कोणाचा हा झुलतो आहे, चंद्रहीन हा ध्वज कोणाचा भडकत वरील आहे, काय पुसतसा सह्याद्रीच्या बाळा जे काळ, त्या काळाना फाक जाहला ज्यांचा करवाल, शक्तियुक्तीचे नीतिबुद्धीचे मिलन ज्या माझी, जिंका याला समर्थ ज्याला नच झाले गाजी. अशी रायगडावरची कविता लिहिणारा हा कवी तिथे राहत होता. मला आनंद झाला. माझ्या अक्षरशः कारंजी उसळल्यासारखी गोष्ट. दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या पत्नी होत्या वृद्ध. मी त्यांच्याशी बोललो आणि मग मला असं वाटायला लागलं की अरे हा एवढा मोठा कवी इथे राहत होता. वाईट असं आहे की आपल्याकडे, म्हणजे आता हा विषयच निघालाय म्हणून सांगतोय मी, कवी माधवांची 60 झाली. चिपळूणला माधव राहायचे. माधवांची 60 झाली त्यावेळेला चिपळूणकरांनी त्यांचा सत्कार करायचा ठरवला आणि तो सत्कार करताना त्यांना 1000 रुपयाची थैली द्यायची असा निर्णय घेतला. केसरीपासून वर्तमानपत्रांमध्ये होतं की 1 रुपया देणगी देणाऱ्याचे नाव छापले जाईल. 1 रुपया? हा. त्या काळात 2 वर्ष लागली होती. 1000 रुपये गोळा. 1000 रुपये. आणि माधवांची जन्मशताब्दी आली 73 साली. मी म्हटलं आपण जन्मशताब्दी करायची. आणि जन्मशताब्दी करताना आम्ही त्यावेळेला 60,000 रुपये खर्च करून त्यांचं शब्दशिल्प उभं केलं. वा. म्हणजे सजीवतोवरी लत्ता देती मरता घेती खांद्यावरती उफराटा सन्मान, ही जी कविता आहे ती मला माधवांच्या बाबतीत आठवली. खरी ठरली की हा माणूस इथे राहत होता. म्हणजे मला किती जण कवी होते, अहो ते दळण जाताना आम्हाला दिसायची. एवढीच लोकांची ओळख आणि त्यांची माहिती इतकीच. पण म्हणजे ते तुमच्याचकडनं ऐकायला आवडेल की हिरवे तळ कोकण ही जी त्यांची कविता अफाटच होती. म्हणजे ती त्याबद्दल अनेक पाठ्यपुस्तकांमध्ये अनेक वर्ष ती कविता होती. खरं सांगायचं तर ती कविता नाही आहे, म्हणजे ती वेगळी कविता नाही आहे. माधवांचं कोकणवर नितांत प्रेम होतं. माधव म्हटलं तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं. कारण एवढा मोठा कवी आणि इतका या आमच्या अपरांत भूमीला समर्पित असलेला कवी दुसरा नाही आहे. माधवांना मराठ्यांच्या इतिहासाचा अतिशय अभिमान होता. नरसिंह चिंतामण केळकरांनी बडोद्याच्या साहित्य संमेलनात
मराठीतला ऐतिहासिक कवितेचा प्रारंभ हा माधवांच्यामुळे झालाय असं वर्णन केलेलं होतं. हो हो. अच्छा. तर त्यांनी मराठ्यांच्या इतिहासावर लिहायचं ठरवलं काव्य. आणि त्यातही त्यांना दर्या सारंग आंग्र्यांचं विशेष प्रेम होतं. अच्छा. बर. तर आंग्र्यांवर त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत, फार सुंदर आहेत. हो. तर त्या कविता लिहिताना म्हणजे एक महाकाव्य लिहायचं ठरवलं होतं आंग्र्यांवरती. हा. तर महाकाव्य लिहिताना नेहमी मंगलाचरण असतं. हो. ते मंगलाचरण म्हणजे हिरवे तळ हिरवे तळ कोकण आहे. अच्छा. म्हणजे वेगळी कविता नाहीये, त्या कवितांचं मंगलाचरण आहे. दुर्दैवानं काय झालं की त्यांना रक्तदाबाचा विकार वाढला आणि त्यांना कविता लिहायला बंद करायला सांगितलं डॉक्टरांनी. त्यामुळे त्यांचं राहिलं. पण तरीही त्यांनी उरलेल्या ज्या थोड्याच काही कविता आहेत अप्रतिम आहेत. म्हणजे मला भाग्य वाटतं माझं की अशा माणसाच्या आपण घरापर्यंत जाऊन त्यांची हस्तलिखित वगैरे आजही माझ्याकडे त्यांची हस्तलिखित आहेत. ते हिरवे तळ कोकण आम्हाला ऐकवा ना जरा. थोडीशीच. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन, झुळझुळ गाणे मंजुळ वाणे गात वाहती झरे, शिलोचयातून झुरझुर येथे गंगा जळ पाझरे, खेळत खिदळत नद्या चालल्या गुणगंभीराकडे, दरीखोऱ्यातून माणिक मोती फुलुनी झाकलेकडे. सुंदर कविता आहे, अप्रतिम कविता आहे. म्हणजे जशी बाकी बाब त्यांनी जसं गोव्याचं वर्णन केलंय ते तसं अक्षरशः त्याच धर्तीवर माधवांनी हे कोकणाचं वर्णन केलंय. माधवांनी कोकणावर अनेक कविता लिहिलेत, अनेक कविता लिहिलेत. म्हणजे कमाल कमाल आहे, कमाल आहे. आणि लोकमान्य टिळक स्मारक ग्रंथालय ज्याच्याशी तुम्ही जोडले गेलात आणि जवळजवळ माझ्या मते 35 वर्ष तरी कार्याध्यक्ष आपण असाल, कदाचित जास्तही असेल पण कमी नाही. आणि 75 वर्ष वयाची झाल्यानंतर आता ह्यातून बाजूला व्हायचं आणि तरुण लोकांना हे करायचं, तो पुढे येईल. पण मुळात तुम्ही लोटिसमाशी जोडले कसे गेलात? पुन्हा तेच म्हणजे कोणाच्यामुळे गेलात का काही असा प्रसंग झाला? असं नाही, पण काय झालं की आता खरं सांगायचं ना तर दुर्दैव असं की ग्रंथालय ही उपेक्षितच असतं. आमच्या ग्रंथालयांमध्ये सगळे म्हातारे कोतारे यायचे आणि ते यायचे, ती ठरलेली माणसं असायची. मी म्हटलं तरुण काय येत नाहीत? तेव्हा आम्ही तरुण होतो. मग मी सगळ्या तरुणांना गोळा केलं आणि म्हटलं अरे आपण लायब्ररी चांगली करूया नाही, हे ग्रंथालय एवढं हे आहे चांगलं. मग आम्ही ठरवलं आणि मग आम्ही सगळे त्यात निवडून आलो. आणि निवडून आल्यानंतर असं ठरवलं की आज जी इमारत आहे ती पाडायची आणि नवीन बांधायची. अरे बापरे. बरं. म्हणजे मोठं काम. आधी पाडायची ठरवलं मग बांधायची, कारण बांधायची ठरवलं की पाडत नाहीत माणसं. त्यामुळे आम्ही आधी पाडायची ठरवलं आणि ती इमारत पाडली आम्ही आणि पहिल्यांदा सभागृह निर्माण केलं. ते सभागृह निर्माण केलं चिपळूणला. एकमेव भेट पु ल देशपांडेंची जी आहे ती या ह्याच्यासाठी आहे. त्या सभागृहाच्या या सभागृहाचं उद्घाटन केलं होतं. एकमेव भेट आहे त्यांची. अच्छा. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मी येईन आणि त्यांनी दिवस दिला रविवार. त्यावेळेला ते रामायण महाभारत वगैरे काय त्या मालिका आहेत त्या मालिका चालू. त्यावेळेला मग तुम्हाला माहिती आहे रस्ते ओस पडायचे. मला लोकांनी सांगितलं हो रस्ते ओस पडतात आणि तुम्ही त्या दिवशी काय ठरवताय? पुलंनी दिलाय ना आपण त्या दिवशी करायचं. सभागृह तुडुंब भरलं होतं आणि पुलं म्हटले होते व्यासांचा हव्यास न धरता इतके लोक ग्रंथालयाच्या उद्घाटनासाठी येतात. तो आनंद आहे. ते पुलं कमाल. पण त्यांनी हे सांगितलं. पण हे झालं पुलं आले, ते तुम्ही इमारत पाडली म्हणलात. बांधकाम आणि खर्च आणि त्याची तजवीज. त्यावेळेला तर आमच्याकडे 15,000 रुपये फक्त शिल्लक होते आणि जवळजवळ 1.5 लाख रुपये खर्च यायचा होता भिक्षांदेही. बरोबर. आपल्याला सार्वजनिक कामाला भिक्षा मागायला काहीच वाटत नाही. आपण आयुष्यभर लोकांनी दिले पण दिले दोन्ही. म्हणजे हो. तुमचा या निमित्ताने अनेक साहित्यिकांशी संबंध आला. अर्थात नुसता संबंध नाही आला, कारण तुमच्याशी म्हणजे मी तुमच्याबद्दल जी माहिती आहे की तुमची काय म्हणतात ना त्याला की पछाडले जातो तो माणूस. कोणी असलं तरी तुमच्या सान्निध्यात आला की त्याला तुम्ही पछाडता. मग तो सामान्य कार्यकर्त्यापासून ते मोठ्या साहित्यिकापर्यंत. तर अनेक साहित्यिकशी तुमचे अगदी घरगुती संबंध आल्यानंतर अगदी अण्णा ढेरे असतील किंवा अरुणाताई आहेत पुढे आणि असे अनेक अगदी मिलिंद जोशींपर्यंत आपण साहित्य परिषदेच्या म्हणतोय. तर ही माणसं कशी म्हणजे पुन्हा तेच की तुम्हाला स्वतःचं काहीच नव्हतं, तुम्ही जे करत होता ते सामाजिक कार्य आणि लोकांसाठी करत होता.
पण असं ऐकलेलं असतं की या मोठ्या साहित्यिकांचे काय मूड असतात वेगवेगळे किंवा ते पटकन मिसळत नाहीत. ही सगळी मंडळी तुमच्याशी कशी काय चांगली वागली किंवा तुमच्याशी एवढं घट्ट नातं कसं तयार झालं? एकतर मला साहित्याची आवड असल्यामुळे, माझं वाचन चांगलं असल्यामुळे सगळ्यांशी माझा संपर्क, सगळ्यांचं साहित्य मला ठाऊक आहे. मी आता उदाहरणच सांगतो, एकच निघाले म्हणून. माझ्याकडे शांताबाई शेळके किती तरी आल्या. तर शांताबाई आल्या, आमची व्याख्यानमालेत त्यांची व्याख्यानं पण आम्ही केली त्यावेळेला. तर शांताबाई आल्या आणि शांताबाईंना साहित्याची आणि माधवांचं विशेषत्वानं प्रेम. गंमत अशी आहे की आपल्याला खरोखर कित्येक गोष्टी माहिती नसतात. तर एकदा शांताबाईंशी मी बोलत होतो आणि शांताबाईंना म्हटलं, छान, किती सुंदर लिहिलेत. मी कोकणचा असल्यामुळे म्हणजे म्हणजे ती रामाची जी आहे ना, जननी जन्मभूमीश्च, मी थोडा फरक करेन, जननी कर्मभूमीश्च स्वर्गादपी असं मी मानतो. त्यामुळे मी त्यांना म्हटलं, तुम्ही किती छान लिहिले, तू वल्लवरे नाखवा हो. झटकन मला म्हणाल्या, माझी कसली वाचतोस, कवी आनंदांची वाच. आनंद म्हणजे वि. ल. बर्वे हे चिपळूणचे कवी आहे. आणि हे त्यांनी सांगितलं तुम्हाला? आणि गंमत अशी की प्रादेशिक भाषा आणि प्रादेशिक आता लेखनावर खूप काम होते भरपूर, पण पहिली कोकणातली प्रादेशिक कादंबरी ही वि. ल. बर्वेंनी लिहिली, म्हणजे मुचकुंद दरी म्हणून. तुंबाडच्या खोजच्याही आधीची, कित्येक वर्ष आधीची. तर आणि ती जी कोकणातली कुणबी बोली आहे, कुणबी बोली, तिलोरी कुणबी बोली, तिचा वापर त्या मुचकुंद दरीमध्ये केलेला. मुचकुंद दरी. तर मी त्यांना म्हटलं, तुम्ही वल्लवरे नाखवा हो छान लिहिलेत. म्हणजे माझ्या वाच. आणि मग नंतर मी वाचायला लागलो. आजच आपण वाचल गो नावे, नभात चंद्रमा डुले डुले, नभा असा आली भरती धरती, थडी थडी ने झुले झुले. इतक्या सुंदर कविता मला मिळाल्या. आणि म्हटलं, आपल्याला माहिती नव्हतं. पण शांताबाई मग आमच्या कुटुंबातल्या घटकच झाल्या. असं एक एक होत गेलं. म्हणजे त्यामुळे मला सगळ्यांना जवळ म्हणजे संपर्क करता आला. आणि अजून कोणी, म्हणजे अण्णा होते ढेरे किंवा काय झालं, अण्णा म्हणजे संशोधकांचे महामेरू, म्हणजे जिथे नतमस्तक व्हावं असं ते, आणि शिकावं त्यांच्याकडून, म्हणजे खरोखर कसं असावं आणि कसं संशोधन करावं. इतकं मोठं व्यक्तिमत्व फार दुर्मिळ आहे बघायला. वाईट काय वाटतं, पुढचं बोलतो आता, यातच साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले नाहीत, ह्याचं एक दुःख आहे. ती अण्णा साहित्य संमेलन, अर्थात उणीव ती थोडक्यात अरुणाताई झाल्या, अरुणा झालं, त्यामुळे ते जरा तरी बरं झालं. पण अण्णांना घ्यायला होतं फार मोठे. अण्णांनी एक शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव या विषयावर संशोधन करायला सुरुवात केली. आणि अण्णा मला म्हणाले की चिपळूणला मला यायचं आहे. अण्णा, अरुणाताई असे चिपळूणला आले. मग आम्ही खोपी शेरगाव भागात गेलो. तिथल्या सगळ्या ते भोसलेंची गावं वगैरे पाहिली. मग भोसले कसे आले, कुठून आले, काय आले, या सगळ्याचं. आणि मग अण्णा आमच्या कुटुंबातलेच सदस्य म्हणजे आम्हाला वडीलधारे झाले. अशी अनेक जण झाली माणसं. म्हणजे आणि ग्रंथालयाशी संबंधित असल्यामुळे वाचायलाही तुम्हाला अफाट मिळालं असेल. जसं लोक मला म्हणतात, तुम्ही फार मोठं सामाजिक काम केलं. मी म्हटलं, अजिबात मी सामाजिक काम करत नाही. मी अत्यंत स्वार्थी आहे. कारण मला वाचनाची आवड आहे, मला चांगलं वाचायला आवडतं. मी ग्रंथालयात काम करतो, त्यामुळे मला ग्रंथालयातलं वाचायला मिळतं, म्हणून मी जातो तिथे. दोन मोठे काय म्हणता येईल त्याला इव्हेंट तुमच्या म्हणजे चिपळूणमध्ये झाले. त्यातलं एक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि कोमसापचं साहित्य संमेलन. कोमसापचं झालं, त्यापेक्षा सुद्धा आमचं नाट्य संमेलन महत्त्वाचं होतं. ते नाट्य संमेलन झालं. तर ते काय असतं, तेव्हा तुम्ही कार्याध्यक्ष होतात. आणि कार्याध्यक्ष म्हणजे प्रमुख पाहुण्यापासून ते स्वयंपाकाला काय करायचं इथपर्यंतच त्यांनी त्याच्या गळ्यात एकदा माळ घातली ती की ते त्यांनी सगळं बघायचं असतं. तर ते खूप दगदगीचे पण तरी सुद्धा खूप इंटरेस्टिंग असे दिवस असतील ते काम करताना, ते होईपर्यंत. त्यातला किस्सा सांगतो ना, मस्त आहे. त्यावेळी नाट्य संमेलन घ्यायचं ठरवलं. नाट्य संमेलन घ्यायचं म्हटल्यानंतर आम्ही कोकणवासी आहे, त्यामुळे संमेलनाचे अध्यक्ष कोण करायचे. तर म्हटलं जितेंद्र अभिषेकी करू, पण आमच्या कोकणातले आहेत, गोवा म्हणजे आमचाच भाग आहे, आपण जितेंद्र अभिषेकीनं करायचं. मग आम्ही ठरवलं जितेंद्र अभिषेकीनं अध्यक्ष करायचं. त्याच्या आधीच एक वर्ष जितेंद्र अभिषेकींचं नाव आलं होतं
आणि सूचक अनुमोदक वेगळे नसल्यामुळे ते फेटाळलं गेलं होतं. अच्छा. मी ठरवलं की आपण त्यांनाच करायचं. मी अर्ज वगैरे तयार केला, चिपळूणला आलो. आता स्नेहांजली पुरस्कारावरून विषय निघाला म्हणून सांगतो. घाटपांडे साहेब तेव्हा चिपळूणला बँकेमध्ये काम करत होते आणि मी त्यांच्याकडे आलो आणि त्यांना म्हटलं, साहेब चला बापूंना भेटायला जाऊया. चित्तरंजन बापूंकडे भेटायला गेलो आम्ही. भेटायला गेलो. बापू मला म्हणाले, का रे का आलायस? तर म्हटलं काही नाही, बुवांना अध्यक्ष करायचं. अरे म्हटले मागच्या वर्षी. ते म्हटले तुमची चूक होती, आम्हाला सांगू नका. म्हटलं आपण आता करायचंय. बापू म्हटले चला. घाटपांडे साहेबांची फियाट होती त्यावेळेला. अच्छा. ते फियाटमधनं मी, बापू आणि घाटपांडे साहेब. बुवा तेव्हा जहांगीरला ॲडमिट होते. झोपून होते. आम्ही गेलो. बापूंची नेहमीची पद्धत. बापू बुवा ह्याच्यावर सही कर. बर. काय आहे? काय आहे म्हणजे तुला नाट्य संमेलनाचा अध्यक्ष करायचा आहे. असं कसं? तुला काय करायचं आहे? ह्या प्रकाश आलाय ना, होतेस तू अध्यक्ष, याच्यावर सही कर. बुवानी झोपूनच सही केली. मग गेलो मी घेऊन. मी त्यावेळेस नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीचा सभासद होतो. आम्ही व्यवस्थित सगळीकडनं हे लावलं, बंदोबस्त केला आणि त्यांना आम्ही अध्यक्ष निवड झाली. अध्यक्ष केल्यानंतर उद्घाटक कोण करायचं? मग आम्ही म्हणलं आशाबाई भोसलेंना करायचं. अरे वा. कारण आशाबाईंचं आणि त्यांचं नातंच आहे, यांचं बहीण भाऊच ते. मग त्यांच्याकडे गेलो. त्या म्हणल्या अरे आनंद आहे मला, माझ्या भावालाच तुम्ही अध्यक्ष केले. आणि त्या आल्या आणि आमचं नाट्यसंमेलन वेगळं झालं. वेगळं म्हणजे प्रचंड मोठं झालं. प्रचंड मोठं झालं. पण ते जितकं मोठं झालं तितक्या जबाबदाऱ्याही मोठ्या आल्या. तेवढ्या होतात. कार्यकर्ते किंवा मदतीला मंडळी होतीच, पण ते होईपर्यंत ती जी एक तलवार असते, काय त्याला इलाज नसतो आपल्याला. ते म्हणजे सवयच होते म्हणजे अशी की ते करायचं. साहित्य संमेलनाबद्दल असंच काही झालं असेल. साहित्य संमेलनात ते असंच. पण त्याहीपेक्षा सांगतो ना की माधवांची जन्मशताब्दी आम्ही जेव्हा केली, म्हणून मी सांगितलं ना की 2 वर्ष लागतात 1000 रुपये गोळा व्हायला. आणि साहित्य संमेलन माधवांच्या जन्मशताब्दी निमित्त आपण साहित्य संमेलन घ्यायचं. ते पहिलं कोकण मराठी साहित्य संमेलन झालं. गंमत अशी की अखिल भारतीय साहित्य संमेलनाला नसतात इतके साहित्यिक त्यावेळेला आलेले होते. कोण होते? शांताबाई शेळके होत्या, शंकर वैद्य होते, पाडगावकर होते, बापट होते, करंदीकर होते. सगळी मोठी माणसं आली होती आणि अप्रतिम साहित्य संमेलन झालं होतं. म्हणजे मला आठवतं की त्या दिवशी झालेल्या कवी संमेलनाला अथांग गर्दी होती. बर. त्यानंतर मी इतकी गर्दी कधीही पाहिली नाहीये आणि उत्तम संमेलन झालं होतं ते. नाही, तो विषय येईल. म्हणजे अशी अथांग गर्दी पाहिली होती ती आत्ता काही वर्षांपूर्वी तुम्ही जे पर्यटन क्षेत्रासाठी म्हणजे कोकण पर्यटन हा विषय घेऊन आत्ता सुद्धा तुम्ही केलं होतं. पुन्हा त्याचे तुम्ही कुठेही पदाधिकारी नव्हतात, पण त्या सगळ्याचे आध्वर्यू किंवा पान हालत नव्हतं हे मी बघत होतो. कारण अगदी एकदा तर तुम्ही सांगितलं होतं रात्री 1:30 वाजता मंत्री महोदय आले होते की आम्हाला बघायचंय ते स्टेज आणि काय कसं बांधलंय ते. तुम्ही 1:30 वाजता उठून गेला होतात. तर तोही एक विषय म्हणजे कारण हाही सांस्कृतिक आणि ह्याच्यामध्ये पर्यटन येतो जो गेल्या काही दिवसांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये थोडं या विषयाला चालना मिळाली निरनिराळ्या पद्धतीने किंवा कोकणामधलं पर्यटन व्हावं. तर ते कसं होतं म्हणजे डोक्यात की आपण एक महोत्सव घ्यावा मुळात त्या निमित्ताने. कारण त्याच्यामध्ये पाहिलं वेगवेगळ्या बोली वेगवेगळ्या कला कोकणामधल्या सादर केल्या गेल्या होत्या. खरं सांगू तुम्हाला, कोकणी कलावंतांची भूमी आहे. तुम्ही कितीही म्हणा, पश्चिम महाराष्ट्र आणखी कुठेही असेल, वेगळं असतील कला, मी कुणालाही कमी लेखत नाही आहे. पण कोकणानं जेवढं दिलंय ना सगळ्याच क्षेत्राला तेवढं कोणीही दिलेलं नाही आहे. मला त्याचा अभिमान आहे. आणि गंमत अशी आहे की नमन असेल, जाकडी असेल किंवा दशावतार असतील, इतक्या विविध कला आहेत. या कलांचं एकत्रीकरण करणं गरजेचं आहे ना, लोकांसमोर आणायला पाहिजेत. नाहीतर होतं काय की आपल्याकडे चांगलं असतं पण आपण लोकांसमोर मांडत नाही. त्यामुळे मी असं ठरवलं की आपण एक लोककला महोत्सव घेऊ. आणि एवढा प्रचंड महोत्सव घेतला आम्ही, तुम्ही होतात त्यावेळेला. ह्या कला लोकांसमोर आणायला हवेत असं ठरवलं आपण. आणि मग आश्चर्य वाटेल, त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाची गंमत सांगतो की याच्या आधी जवळजवळ 20 वर्षापूर्वी मुंबईमध्ये आपण एक लोककला महोत्सव घेतला होता.
कुठला कोकण लोककला? हो. अच्छा. आणि त्यावेळेला मी अक्षरशः पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत रात्री 1:30 वाजता त्यांच्या लोककला बघत थांबायचो मी. स्वतः जायचो, चला तुमची कला दाखवा. आणि त्या सगळ्या रात्रीच होणार आहेत आणि मग त्या रात्री कोण नाही, ती 10-12 माणसं आहेत आणि मी आहे, चला दाखवा मला. असं करून त्या सगळ्यांची मी त्या लोककला एकत्र केल्या होत्या. त्या परत आपण लोककला महोत्सव घेतला. आणि आश्चर्य वाटेल की आता गजेनृत्य आहे आमच्याकडे, हे धनगर समाज सादर करतो, ते बघायला मिळत नाही. त्याही पेक्षा म्हणजे एक मृत्यूनंतर कुंभार क्रिया म्हणतात, बर, ती वेगळी असते. मग ती गाणी असतात, हे असतात. आपल्याकडे जसं गेल्यानंतर दशक्रिया विधी वगैरे करतात, तसा तो कुंभार क्रिया म्हणतात. पण ही कुंभार समाजाची आहे? कुंभार समाजाची लोक करतात. आणि खूप वेगळी असते. आजपर्यंत ती कधीही रंगमंचावर आलेली नाही. ती परवा आपल्याकडे आली. आता आपल्याकडे त्याच्यावरचं पुस्तक तयार होते. अरे वा. कारण हे पुढच्या पिढ्यांपर्यंत दिलं पाहिजे म्हणून आपण लोककलांवरची पुस्तकं पण तयार करतो. कारण तुम्ही अथांग गर्दी म्हणलात, ती त्यावेळेला होती गर्दी. हे सगळं बघायला लोकांना तिथे मिळालं, कारण लोकांना माहितीच नाहीये. आता गजेनृत्य आमच्याकडच्या लोकांना माहिती नव्हतं. दशावतार आता सगळीकडे लोकांकडे झालंय आता, पण त्यापेक्षा आणखी काही कला तिकडे होत्या, त्या सगळ्या आपण आणल्या आणि त्या तिथे सादर करायला लावल्या होत्या. तर या कलेतून किंवा कलेच्या प्रेमातून म्हणा, याच्यातूनच साकारलं गेलं वस्तू संग्रहालय, जे आता येतंय आणि ते अगदी आकाराला आलं. तर ही पूर्णपणे निराळी संकल्पना आहे. म्हणजे मी अशासाठी म्हणलं की तुम्ही मगाशी म्हणलात की ग्रंथालय आपल्याकडे दुर्लक्षित असतात, वस्तू संग्रहालयाचं थोड्याफार प्रमाणात तसंच आहे. एके वर्षी लोकप्रभा या साप्ताहिकांनी किल्ले कसे बघावेत, देवळं कशी बघावीत, याच्याबरोबर वस्तू संग्रहालय कशी बघावीत अशी एक मालिका केली होती. की आपल्याकडे माहितीच नाही आपल्याला की काय बघायचं असतं तिथे जाऊन, आपल्याकडे काय द्यायचं, कशासाठी असतात आणि काय बघायचं असतं. आपण जगातल्या वस्तू संग्रहालयाची चर्चा करताना जोरात करतो. तर कोकणातल्या सारख्या, चिपळूण सारख्या ठिकाणी कोकणात माझ्या मते हे वस्तू संग्रहालय म्हणून आकाराला आलेलं आणि एवढ्या मोठ्या स्वरूपाचं हे बहुतेक एकमेव असावं. सरकारची सोडा, म्हणजे थिबा पॅलेस मधलं पुरातत्व खात्याचं सोडा, ते त्यांचं आहे पण वेगळं. तर हे तुमच्या डोक्यात तर माझ्या मते अनेक वर्ष हे चालू असणार. एकूण तुमचा स्वभाव आता हे कसं आलं आकाराला सगळं? सारं सांगतो. परशुरामला एकदा गेलो होतो मी काही कामासाठी, आणि ते एक मोरया खोत म्हणून होते. मला इतिहासाची आवड असल्यामुळे मी त्यांच्याशी बोलत होतो. म्हणाले माझ्याकडे जंजिऱ्याच्या सिद्धीची सनद आहे. हां, मला एकदम आश्चर्य वाटलं. बघू म्हटलं. बघितली. अशा सनदा जर आपल्याला मिळाल्या तर काय होईल. अशा ह्याच्यातून माझ्या मनात आलं की आपण एक संग्रहालय सुरू करू. पण आपल्याकडे आमच्या कोकणातला आणखी एक भाग आहे की जो तो बुद्धीचं सांगतो. हो, त्यामुळे अगदी 35 वर्षापूर्वी मी जेव्हा ग्रंथालयात कामाला नुकताच सुरुवात केली होती, त्याच्या आधी 2-3 वर्ष, तर मी त्या वार्षिक मीटिंगमध्ये म्हटलं सभेमध्ये की आपण एक कोकणातलं संग्रहालय करूया. आमच्याकडे विचारवंतांची काही कमतरता नसल्यामुळे त्यातले एक विचारवंत उठले आणि म्हणाले हे काय आपली कामं नव्हेत. आणि झालं, बाकी सगळे गप्प बसले. पुढे त्यांनी आणखी एक केलं, बरं सगळेच आमच्याकडे सॉलिसिटर. म्हटले तुमच्या घटनेत तरतूद आहे का ती? म्हटलं हो, माझ्या लक्षात आलं काय. हो हो. मी लगेच तातडीनं पुढची मीटिंग लावली आणि घटना दुरुस्ती करू म्हटलं. आणि घटनेमध्ये इतकी सगळी कलमं घालून घेतली. बरं झालं त्यांनी की आता त्यामुळे कुणी काहीही म्हटलं, काय उद्या चंद्रावर जाऊन काही आणायचं म्हटलं तरी आमच्या घटनेमध्ये तरतूद आहे असं मी करून घेतलं ते. आणि मग त्यानंतर पण ह्याच्यासाठी 30 वर्ष गेली. हो, 30 वर्ष गेली. फार वाईट झालं. त्यात बऱ्याचशा गोष्टी काळाच्या त्या काळात सहजपणानं मिळणाऱ्या वस्तू म्हणून पुढे मिळायच्या बंद झाल्या. पण मग असं झालं की आपण करायचं, आणि मग करायला सुरुवात केली. एक एक वस्तू गोळा करायला सुरुवात केली आणि मग त्यातनं आम्ही संग्रहालय पण उभं केलं. आणि देगलूरकर सर तुम्ही सगळे होतातच त्यावेळेला. त्याचं उद्घाटन झालं, खूप चांगलं झालं ते संग्रहालय बघायला. लोकही भरपूर यायचे. नाही काका, हे बरोबर आहे, सगळं चांगलं झालंय. पण मला माहिती आहे त्याच्या मागे वेदना काय असतात. म्हणजे जसं अण्णा शिरगावकरांचं आम्ही बघितलं
तुम्हाला तसेच अनुभव आलेले अगदी, अगदी, आहेत अगदी. काय, कारण संशोधक एखादा काहीतरी मागायला गेला कोणाकडे की त्याला जी काय सन्मानाची वागणूक मिळते ती तुम्हाला सुद्धा मिळाली असणार. मिळाली. अर्थात काही चांगलेही अनुभव असतील म्हणा, पण ते काही ऐकायचे आम्हाला. सांगतो ना, आपल्याकडे काय असतं माहिती का, बऱ्याच जुनी घरे जी आहेत ना त्या घरांमध्ये नको असलेल्या वस्तू सगळ्या माळ्यावर टाकलेल्या असतात. त्यामुळे मी कुणाकडेही गेलो ना की त्यांना पहिल्यांदा म्हणतो तुमच्या माळ्यावर जाऊन येऊ का. अच्छा, हा. लोकांना आश्चर्य वाटतं, अहो ते माळ्यावर म्हणजे काय, तिथे सगळे जळमट वगैरे असतील. असू दे, मला लागली तरी मला काही फरक पडत नाही. मी एकदा एका ठिकाणी गेलो होतो, तर म्हटले तुम्ही असं गोळा करता, तुम्हाला काही हवंय का. म्हटलं हो. आमच्याकडे एक वस्तू आहे म्हणले. हां. मोदक पात्र आहे. कुठे आहे. माळ्यावर आहे. थांबा काढून आणतो. तुम्ही नको म्हणलं, मीच आणतो. नाही हो, उभाजी नाही, मला चालतो म्हटलं. हो. मी गेलो, तिथे सगळं पडलेलं होतं. इतक्या वस्तू मिळाल्या, सगळ्या खाली आणल्या. घेऊन जा म्हणले तुम्ही. अरे वा. असाही अनुभव येतो. ते घेऊन जा म्हणले आणि त्या सगळ्या आणल्या. परवाची गंमत सांगतो. आम्ही आता हे सगळं केले, पण कोकणातला मुस्लिम समाज हा एक वेगळाच समाज आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, परवा एका पुस्तकाचं प्रकाशन झालं एका मुस्लिम लेखकाच्या, आणि इथलेच एक विचारवंत सातारचे आले होते. ते नवविचारांचे असल्यामुळे ते सभा सुरू झाली आणि आमचे वक्ते बोलायला लागले, तो लेखक वगैरे, तुम्ही सगळे बामणी भाषेत बोलताय म्हणले. बर. तसं झटकन ते म्हणाले, नाही आमची हीच भाषा आहे. हां हां. कारण आमच्याकडे दालदी भाषा किंवा तुमची जी काय ते बागवानी भाषा ही आमच्याकडे नाही आहे. आमच्या मुस्लिमांची भाषा आमच्यासारखीच आहे. ते तसंच बोलतात. थोडाफार फरक असतो, पण ती आमची भाषा वेगळी आहे. ते म्हणे नाही, आम्ही याच भाषेत बोलतो, आम्ही याच भाषेत लिहितो म्हणले. तर परवा असंच झालं. मी पुण्यातच होतो त्या दिवशी, आणि मला एखादा फोन आला की एक मुस्लिम घर आहे, त्यांच्या घरात वस्तू आहेत, फोटो टाक म्हटलं. त्यांनी फोटो पाठवला. किती हव्यात. सगळ्याच्या सगळ्या. सगळ्या. हो. विचारू नकोस. त्या दिवशी मी पुण्यातून 20 फोन केले त्याला, कुठपर्यंत आलाय. पुन्हा फोटो टाकला. त्यांनी सांगितलं शेवटी देतो. आणून पाठवल्या. पुन्हा पाठवलेल्या वस्तूंचा फोटो पाठवला त्यांनी. कमी आहेत, दिसत आहेत म्हटलं. हां. तो परत गेला. नाही म्हटलं, भांड्यांमध्ये भांडी ठेवली ती, त्यामुळे ती परत काढून त्यांनी दाखवली. हा म्हटलं हे ठीक आहे. कोकणातला मुस्लिम समाज ज्या वस्तू वापरतो त्या सगळी स्वयंपाकघरात ती भांडी परवा मला मिळाली. अरे वा. आणि गंमत अशी, त्यातही लक्षात घ्या, एक लामण दिवा मिळाला. आता मुस्लिम समाजात लामण दिवा कुठे असतो. मी त्यांना बोलवलं. म्हटलं हे तुमच्याकडे लामण दिवा कसा. ते म्हणले अहो आमच्याकडे लग्नात एक काहीतरी विधी असतो, त्या विधीच्या वेळेला तो लामण दिवा घेऊन जायचा असतो. त्या मुलीच्या डोक्यावर धरायचा असतो, आणि तो धरायचा मान परटाला असतो. त्यानिमित्त परटाला आम्हाला दक्षिणा वगैरे द्यायला लागते. म्हणजे म्हटलं, मी त्यांना सांगितलं ज्या हिंदू पद्धती होत्या त्यातल्या ज्या काही राहिल्या त्या तुमच्या आहेत. हो म्हणले, खरं आहे ते. पण अशा वस्तू मिळत जातात. फक्त त्या वस्तू तुम्ही शोधायला पाहिजेत आणि तिथलं जायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला काही नसतं. एक वस्तू कुठे आहे म्हटलं तरी मला 40 किलोमीटर जायला अजिबात 40 कुठे. आपण कामशेतवरनं ती मूर्ती आणली, तुम्ही पुण्याला आला होता. पुण्यात आलो होतो. 40 किलोमीटर गजलक्ष्मीची मूर्ती होती, ती आपण तिकडून नेली होती. हे परवा सांगतो ना, परवा मी देवगडला गेलो. देवगडला गेल्यानंतर मला एक कळलं की एक गणेश मूर्ती जुनी 250 वर्षापूर्वीची त्यांनी बाहेर काढून ठेवली आहे. मी त्यांच्याकडे गेलो. म्हटलं आम्हाला द्या. देतो म्हणले. मी म्हणजे त्या बाबतीत भयंकरच वेगळा आहे. म्हटलं चला म्हटलं एकदा देवळात तरी जाऊन येऊ. देवळात गेलो. तिथे मला 2-3 देव्हारे दिसले. म्हणजे देव्हारे छान आहेत. नाही ते आम्ही बाजूला नको म्हटलं, द्या मला. मग देतो म्हणले. वा. ते देव्हारे पण असं सगळं घेऊन एकदा चंचू प्रवेश मसाला प्रवेश असं ते करायचं आणि मिळेल ते आणायचं. त्यातनं आपण संग्रहालय उभं केलं. आणि कागदपत्र पण खूप गोळा केली निरनिराळी. म्हणजे लोकमान्यांचं 13/2/20 13/2/20 चिपळूणला एक पत्र आलं होतं. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की ते चिपळूणला जी व्यक्ती होती त्यांनी होम रूल फंडासाठी लोकांकडून भिक्षा मागून 5 रुपये मिळवले होते. अरे बापरे. आणि ते लोकमान्यांना पाठवले होते. आणि
वाईट काय वाटतं म्हणजे अक्षरशः भरून येतं कसं माहिती आहे का की लोकमान्य केवढे आहेत. हो हा माणूस 5 रुपये पाठवतो, हो भिक्षेतनं पाठवतो, कारण तो भिक्षा मागूनच जगत होता. हो त्याला लिहिताना पत्र लोकमान्य लिहितात की कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती विशेष. वा, वा. अरे जो माणूस दिसला तरी साष्टांग नमस्कार घालत जायला पाहिजे, अशा तो माणूस 5 रुपये देणाऱ्या माणसाला असं लिहितो. आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं की मला भार्गवरामांच्या दर्शनाला यायचं आहे. अच्छा, टिळक म्हणतात असं. टिळक हां हां दुर्दैवानं 6 महिन्यात वारले हो. ते, पण ते पत्र होतं. हो. पण माझी एक पद्धत आहे की ती आपल्या सगळ्या त्याच्या झेरॉक्स काढून ठेवतो आपण. हो 2005ला जो पूर आला तोच येणार होतं की दोनदा झालं असं की त्याच्यामध्ये कागदपत्र गेली, म्हणजे कागदपत्र अक्षरशः घरातली माणसं गेल्यासारखं तुम्हाला वाटलं असणार, कारण ती नाही मिळणार आहेत परत. काय झालं आमच्याकडे 2021ला जो पूर आला, तो पूर एवढा भीषण होता की संग्रहालयात 13 फूट पाणी आलं. पण तेव्हा तुमच्या घरातही होतं. माझं घर तर सगळंच वाहून गेलं, पण तुम्ही संग्रहालयात गेला होता तेव्हा. अंतरायला बांगरायला पण आमच्याकडे राहिलं नाही. हो हो पण मी घरी सांगितलं की आपण चटई टाकून झोपू शकतो, पण संग्रहालयातल्या वस्तू जाता कामा नयेत. कमरे एवढं पाणी असताना मी घरातनं बाहेर पडलो, संग्रहालयात गेलो, कुलूप काढलं, पाहिलं, आज सगळं अस्तव्यस्त झालेलं होतं. तुम्ही पाहिलं होतं ते संग्रहालय त्यावेळेला, कपाटं तुटून पडलेली होती. अगदी मोरी एवढं सोन्याचं नाणं सुद्धा त्या चिखलात, गुडघ्या एवढा चिखल आत साठलेला. मी एकच काम केलं की दार लावलं, सगळं पाणी बाहेर काढलं आणि त्यानंतर मी महिनाभर घरी न थांबता घरात कुलूप लावलं. खाली म्हणलं काय चिखल वाळायचं तो वाळू दे, आपण नंतर बघू काय करायचं ते. मी ग्रंथालयात आलो, संग्रहालयात थांबायचं, पायात चपला घालायच्या नाहीत कारण रस्त्यावरही चिखल होता आणि त्यामुळे कुठे जखमा झाल्या तर काय करायचं, म्हणून मी बिन चपलांचा चालत जात असे. कुठून तरी शेजारून काहीतरी मागवायचं खायला, कुणाच्या तरी घरातून तुम्ही एखादी पोळी पाठव रे, असं करायचं. थांबायचं तिथे, तो चिखल सगळा पाटीत घ्यायचा, त्या पाटीत पाणी घालायचं, हातानं असं असं कालवत एक एक वस्तू काढून घ्यायची. मोहरी एवढ्या सोन्याच्या नाण्यापासून सगळी नाणी वाचवलं, सगळं वाचवलं, फक्त कागदपत्र त्याला, पण त्याला काही इलाज नव्हता कागदपत्रांना. पण आज मी पुन्हा ते सगळं उभं केले. मला अभिमान वाटतो की आपण काहीतरी करू शकतोय. म्हणजे आपण कुणीच नसतो, नाही हा तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही आपण काही नसतो, बरोबर आहे. पण म्हणजे ते भारावले पण म्हणा किंवा ते एकदा आल्यानंतर घर ते काय राहीलच घराचं. हे आपलं मी ते हे आपल्या कोल्हटकरांची आहे, ऐसे कित्येक येते जाती शिवाची पाऊले उठती, ही तो या मातीची ख्याती, शिव येथे कुणी नव्हे. माती शिव आहे, तुम्ही आम्ही येतो आणि जात असतो. संग्रहालय उभं असतं. पुढच्या 100 वर्षानंतर प्रकाश देशपांड्यांनी उभं केलं की नाही हे कोणी सांगणार नाही आहे आणि गरजही नाही आहे. गरज आहे ती संग्रहालय पाहिजे आणि ते आपल्याला करता आलं, याच्यातला आनंद आणखी कुठला असायचा आपल्याला. कारण जेव्हा चिपळूणला जाणाऱ्या मंडळींना सांगतो आम्ही की तिथलं संग्रहालय बघा, तेव्हा ते म्हणतात की संग्रहालय चिपळूणला आहे, आणि मग ती लोक येतात तिथे. संग्रहालयाबरोबरच तिथे बघितलंच आहे, म्हणजे दुसरा तुमचा जिव्हाळ्याचा विषय, आणि तुम्ही तो अगदी नेटानी तडीस नेलायत आणि चालू आहे ते म्हणजे पोर्ट्रेट करून घ्यायची. कोकणामधली जी मंडळी गेली, मोठी होऊन बाहेर गेली आहे, तिथे राहिली आहे, आणि त्यांचा इतिहास तो काय आहे तो. कारण तुमच्याबरोबर तिथे फिरलेलोच आहे, म्हणजे तुम्ही प्रत्येक फोटोच्या पुढे उभं राहिल्यानंतर जवळजवळ खरं तर तासभर सुद्धा जाईल प्रत्येकाची माहिती सांगायला, पण ती इतकी मुखोद्गत आहे तुम्हाला. तर ही संकल्पना कशी आली की ते एक चित्र करून घ्यावं त्याचं? खरं सांगू तुम्हाला, मी शाळेत असताना मी इतर घाटावर राहिलो शाळेत, पण शाळेमध्ये आम्हाला एक कविता होती आणि ती कविता कोकणावरची होती. अच्छा. कोकण दरिद्री बोलते कोण, छेछेती सोन्याची सुंदर खाणं, पिवळ्या पिवळ्या केतकी राणी, तयाचा हा सुगंध कोनो कोणी, कवडसे झाडीत सोन्याची नाणी, ठाई ठाई देई माड फेकोनी, काटेरी घालून चिलखत कोणी, पैसला शिपाई सोने घालूनी, रसाळ सोने ते मधाचा ठेवा, फणस दादाला विचारा सेवा, अंगात सोनेरी जरी दुपेटा, लेवनी बैसला वाघाचा पेटा, कोकण वनीचा हा शूर राणा, ठेवते साक्षीला कोकण सेना, जर्मन जपान कोणी शूर, वीर उतर तो क्षणात नूर. अशी ती आम्हाला 5वी 6वीला कविता होती.
कवीत इतकं कोकण चांगलं आहे. आणि मग अभ्यास करताना चरित्र वाचताना एक एक माणूस एवढा भव्य दिव्य आहे, आश्चर्य वाटेल आपल्याला. संबंध भारतामध्ये भारतरत्न जे आहेत त्यातली 6 भारतरत्न एकट्या कोकणात आहेत आणि त्यांची मूळ गावं रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. 6च्या 6. किती लोकांना माहिती आहे? गोविंद वल्लभ पंत हे आमचे कोकणातले आहेत, हे किती जणांना माहिती आहे? कृष्णचंद्र पंत शोधत आले होते, म्हणे आम्हाला गाव काय आहे मालूम नाहीये म्हणले. हो ते कोतापूरचे, खेर त्यांचं आडनाव, पण त्यांना माहितीच नाही. मग विचार केला की ह्या सगळ्यांचा पुढच्या पिढ्यांना कुठेतरी देणं भाग आहे की आमचा ठेवा काय आहे. लक्षात घ्या, कोकण म्हणलं की लोकांना काय आठवतं? अथांग सागर आहे, भव्य झाडी आहे, उत्तम गिरिदुर्ग आहेत, जलदुर्ग आहेत, सगळं आहे. पण कोकणचं बुद्धिवैभव ते महत्वाचं. कुठल्याही भूमीला जेवढा भाग्य लाभलं नाही तेवढं आमच्या कोकणाला लाभलेलं आहे. आणि मग मी असं ठरवलं की आपण या सगळ्यांचा एक लोकांना आदर्श दाखवता येईल म्हणून त्यांची चित्र तयार करायची. एकदा आता हाही विषय निघालाय म्हणून सांगतो की सगळ्यांची तैलचित्र करायची ठरवली मी. आपल्याकडे बुद्धिमान माणसं असतातच. एक जण मला म्हणाले, अहो 500 रुपयात होतं, फोटो काढलात तर 500 रुपयात तुमचं चित्र होईल, तुम्ही 10,000 आणि 12,000 लोकांकडलं कशाला घेताय? तो म्हटलं एक लक्षात घ्या की कोकणातली हवा, दमटपणा याच्यामुळे चित्र फोटो काढला तर तो 5 वर्ष सुद्धा टिकत नाहीच टिकत. पण जर तुम्ही तैलचित्र काढलं तर ते पुढे 100 वर्ष टिकणार आहे. आणि त्यामुळे मी ठरवून टाकलं की कोणी काहीही म्हटलं, फक्त एक आहे की जायला लागतं, भेटायला लागतं, त्यांना सांगायला लागतं की तुमच्या घराण्यातला हा आहे की असा माणूस होता. आता गंमत अशी की विचारायचं निघालायच म्हणून सांगतो की मध्यंतरी एक राजकीय नेते, मी नाव नाही घेत, ते म्हणाले सर्कस परशुराम माळेंनी सुरू केली. बरोबर आहे, त्यांचं तो राजकीय नेता असल्यामुळे त्यांना ते सगळं मान्य करणं भाग होतं, त्यांचा तो अनुयायी असल्यामुळे. म्हणलं नाही आहे, ही विष्णुबंध छत्र्यांनी पहिली सर्कस सुरू केली. आणि मग मी विष्णुबंध छत्र्यांवरचं सगळं काढलं. एवढा मोठा माणूस. मग त्याबरोबर मग माझ्या लक्षात आलं की अरे सर्कस असं म्हटल्यानंतर कोकणातनं सर्कशी किती झाल्या. सुरू झालं एक 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 एक. त्यातनं मग बर्वे सर्कस, माधुस्कर सर्कस, अशा सर्कशी मिळाल्या मला. त्यामुळे मी ते सगळ्यांचा अभ्यास केला. मग ते त्यातनं कुणाचं चित्र काढायचं, काय काढायचं, कुणाला भेटायचं, असं करून आज जवळजवळ 100 तैलचित्र तयार आहेत आपली. आणि त्या तैलचित्रांमधून आपण लोकांना हे देतो. उदाहरण सांगतो, एक कुणाला माहिती नाही पण मध्यंतरी मी एक कुलवृत्तांत वाचत होतो, त्यात मला एक संदर्भ मिळाला. मी त्या गावी गेलो, शिपोशी गाव. शिपोशी, लांजाजवळ आहे ते. तिथे एक क्रांतिकारक होऊन गेले, आठले म्हणून, गणेश गोपाळ आठले. आता गंमत अशी आहे की नाही चेहरा नाही पण अशी अवस्था आहे की कुणालाही ते माहिती नाहीत. एवढा मोठा माणूस ही मॅट्रिक झाल्यानंतर पुण्यात आले, पुण्यातनं मुंबईला गेले. घरात 6 महिन्याचं मूल असताना हा माणूस बाहेर पडला, स्वातंत्र्य आंदोलनात काम करायला पुण्यात आले. पुण्यात त्यांनी बॉम्ब करायला सुरुवात केली. पोलिसांचा ससेमेरा लागल्याबरोबर हा माणूस बाहेर पडला, अमेरिकेत गेला, पुन्हा युरोपमध्ये आले. युरोपमध्ये येऊन त्यांनी बॉम्ब केला. खुदीराम बोसनं टाकलेला बॉम्ब त्या माणसानं तयार केला होता, हे कुणाला माहिती आहे? कमाल आहे, ही कमाल आहे. मग तो त्या माणसानी पुढे सगळे उत्तम बॉम्ब कसे करायचे ते शिकवायला सुरुवात केली. भारतात परत आले. महाराष्ट्रात पोलिसांचा ससेमेरा असल्यामुळे कलकत्त्यात गेले, पण कलकत्त्यात पण पोलीस जास्त असल्यामुळे एका खेडेगावात राहून हा माणूस बॉम्ब करत होता. हा कोणालाही माहिती नाही हा कोण आहे ते.
जी गणेश वगैरे असं काहीतरी नाव सांगायचे. आणि मग ते करता करता शेवटी त्यांना क्षयाची बाधा झाली. मृत्यू जवळ आला तेव्हा त्यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या श्यामसुंदर चक्रवर्ती नावाच्या एका क्रांतिकारकाला सांगितलं की माझा मृत्यू झाला की माझं दहन एखाद्या महाराष्ट्रीयन माणसाकडून करा. बापरे, काय इच्छा असेल. श्यामसुंदर चक्रवर्ती हे वारल्याबरोबर श्यामसुंदर चक्रवर्ती कलकत्त्यात गेले. कलकत्त्यात त्यावेळेला पूजनीय डॉक्टर मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते. ते डॉक्टर हेडगेवारांकडे गेले. हो हो हो. डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टर आपल्या मित्रांना घेऊन आले आणि अंधारात स्मशानात घुसलो, जंगलात नेलं आणि सरळ रचलं. श्यामसुंदर म्हणाले, थांबा, अहो हा माणूस देशासाठी लढलाय, भडागणी नाही द्यायचा. त्या अंधारात मिणमिणत्या प्रकाशात चंद्राच्या त्या माणसानं पोथी काढली, पोथी वाचली आणि त्यांना मंत्राग्नी दिला. डॉक्टर हेडगेवारांनी महाराष्ट्रात कळवलं. तेव्हा कळलं की गणेश गोपाळ आठले हा क्रांतिकारक वारलाय. शोधून काढलं सगळं, त्यांचं चित्र मिळवलं, त्यांचं लावलं. आज गंमत अशी आहे की प्रत्येकाला अभिमान वाटतो, अरे टागोरांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिली आहे, जय तू शिवाजी कविता सगळ्यांना ठाऊक आहे. ती लिहिण्याच्या मागची प्रेरणा कोणाची आहे माहिती आहे? आमच्या कोकणवासी एका माणसाची आहे, हे कुणाला माहीत नसतं. देऊस्कर नावाचे एक क्रांतिकारक होते. ते कलकत्त्याला राहायचे. ते कलकत्त्यामध्ये त्यांना कलकत्त्याचे लोकमान्य म्हणायचे. एक लक्षात घ्या, भाषावार प्रांतरचनामुळे सगळीकडे पोलादी भिंती झाल्या आहेत. पण हा माणूस कलकत्त्याच्या नॅशनल कॉलेजमध्ये बंगाली शिकवायचा. मराठी माणूस कोकणात, एक मराठी माणूस कोकणातला बंगाली भाषा शिकवत होता. त्यांनी देशेर कथा नावाचं एक पुस्तक लिहिलं त्या काळात, इंग्रज कसे लुटतायत त्याच्यावर. त्या काळात त्याच्या 25,000 प्रती गेल्या होत्या. बापरे. आणि ते गेल्यानंतर त्यांना सरकारने अटक केली वगैरे, हे सगळं झालं. आज कलकत्त्याला त्यांचं रस्त्याला नाव आहे. लोकमान्यांनी इकडे शिवजयंती सुरू केल्यानंतर त्यांनी तिकडे शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली आणि टागोरांना सांगितलं शिवजयंतीला या. टागोर आले तेव्हा त्यांनी सांगितलं येताना कविता पण लिहा. आणि ती कविता लोकांना कविता ठाऊक आहे, हा इतिहास हे ठाऊक नाहीयेत, देऊस्कर ठाऊक नाहीयेत. आणि मला असं वाटतं की मी जर हे केलं नाही तर मी अपराधी ठरेन. खरी गोष्ट. म्हणून मी हे काम करतोय. मी कुणावर उपकार नाही करत आहे, तर माझं देणं आहे. मला समाजासाठी काहीतरी द्यायचं आहे. अगदी खरं. यांच्यात सारखा अजून एक माणूस महत्वाचा, प्रत्येक भारतीय नागरिकाशी कधी ना कधी संबंध आलेला असतो त्या घटनेचा, तो म्हणजे पिनकोड. हा जो पत्रावर येतो पिनकोड, तर ह्या पिनकोडचे जनक हे सुद्धा कोकणातले आहेत आणि त्याचं तैलचित्र आपल्या इथे. श्री बी वेलणकर, श्रीधर भिकाजी वेलणकर, श्री बी वेलणकर. गंमत अशी आहे, हे मागजनला जन्मले. मागजनला? हा, देवगडचे आहेत ते. मागजनला जन्मले. गंमत अशी, हा माणूस अत्यंत हुशार होता. त्या काळात ICS व्हायचे ना. आता जसं IAS तसे ICS व्हायचे. ICSच्या परीक्षेत, लेखी परीक्षेत हा पहिला आला माणूस. आणि तोंडी परीक्षेत नापास झाले. कारण गुप्तहेरांनी सांगितलं की हा लहान असताना मुलगा रत्नागिरीमध्ये सावरकरांच्या घरी जात होता. केवढा राष्ट्रद्रोह. बापरे. आणि त्यांना तोंडी परीक्षेत नापास केलं. नापास केल्यानंतर आमची बुद्धी काय, तुम्ही आम्हाला अडवू शकता पण आमच्या बुद्धीला अडवू शकत नाही. ते पोस्टात नोकरीला लागले. पुढे पोस्टमास्टर जनरल झाले आणि त्यांनी पिनकोड शोधला. म्हणजे देशातल्या प्रत्येक गावाला ज्या माणसानं ओळख करून दिली आहे त्याची ओळख मात्र कोणालाही नाहीये. मग आपण त्यांचं तैलचित्र लावलं. त्याद्वारे एवढं नाहीये, ते उत्तम संस्कृत तज्ज्ञ होते. संस्कृत मासिक काढायचे. कितीतरी माणसं सांगता येतील हो, ज्यांना आता भारतरत्न म्हटल्यावर काय हल्ली बोलायला नको आहे, पण ज्यांना बुद्धीच्या जोरावर भारतरत्न मिळालं ते पावा काणे आमचेच ना. परशुरामला जन्मलेत.
आणि म्हणजे ज्याला काय म्हणू आपण की त्यावेळेला ते राष्ट्रपती राधाकृष्णन त्यांनी बोलवून सांगितलं की आम्ही तुम्हाला भारतरत्न देतोय म्हणून. केवढं भाग्य आहे आमचं. हे आदर्श आमचे सगळे आदर्श आहेत होय. धोंडो केशव कर्वे एका दापोली तालुक्यातले 3 भारतरत्न आहेत. हे तर कमाल आहे. संबंध देशात असा एकच तालुका आहे. हो हो. आणि बहुधा शाळा सुद्धा एकाच हवी. कुठली शाळा? एकाच शाळेमधली पण ती मंडळी आहेत असं काही आहे? दापोलीला शाळेत होते फक्त नाही दापोली तालुक्यामधली. दापोली 3 जण ही आहेत. ह्याच्याच वरती तुम्ही लिहून आता कोकणची नररत्ने असं तुमचं जे लिखाण चालू आहे जवळ संपत आलं असेल आता ते. कारण हे तुम्ही तैलचित्र केलं, त्याची माहिती दिली, ती मंडळी जी तिथे जातील त्यांना कळेल. पण पुस्तक एकदा झाल्यानंतर ते सर्वदूर जाईल, लोकांना माहिती होईल आणि लोक यायला करायलाच पाहिजे. कारण काय सांगतो तुम्हाला, जर आपण हे केलं नाही ना तर खरोखरच उदाहरण सांगतो तुम्हाला. एकच उदाहरण मी सांगतो की गंमत अशी आहे की आम्ही नेहमी कोकण रेल्वे आमचा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातनं किती लाभ होतो हा भाग वेगळा, पण आमचा सगळ्यांचा विषय कोकण रेल्वे. कोकण रेल्वे म्हटली की आमच्या डोळ्यासमोर कोण येतं? नाथपै येतात, दंडवते, जॉर्ज फर्नांडिस. ठीक आहे, म्हणजे ही माणसं मोठी आहेत ना, म्हणजे मी यांच्याबद्दल अजिबात अनादर नाहीये मला. पण कोकण रेल्वेचा जनक कुणाच्याही लक्षात येत नाही. कोकण रेल्वेचे जनक आहेत अर्जुन बळवंत वालावलकर. 42 साली या माणसानं कोकणात रेल्वे आली पाहिजे या विषयावर काम केलं. 42 साली. नुसतं नाही, त्यांनी नवशक्तीमध्ये त्याच्यावर लेख लिहिले. अनेक लेख आले. लेख आल्यानंतर आपल्याकडे टिंगल करायची सवय येते लोकांना. अरे काय इंग्रज वेडा आहे काय, जगभर रेल्वे नेली आहे, त्याला कोकणात रेल्वे नेता येणार नाही म्हणून तो नेत नाही, हा लागला शहाणा सांगायला. त्यांनी नकाशा तयार केला की या नकाशाप्रमाणे रेल्वे येईल. आज त्या नकाशाप्रमाणे रेल्वे आहे. हो. इतकंच नव्हे, त्यांच्यावर पोस्टानं जे तिकीट काढलंय त्याच्यावर तो नकाशा पण दिलेला आहे. अरे वा. हो हो. 52 साली या माणसानं जनसंघाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि विषय होता कोकणात रेल्वे आली पाहिजे म्हणून. दुसरं आणखी काय केलं त्यांनी की मालवणी बोलीमध्ये त्यांनी भगवद्गीतेचं भाषांतर केले. अरे बापरे. मी आता त्याचे काही मला अध्याय मिळालेत, अजून उरलेले अध्याय मी शोधतोय. आपण ते पुस्तक प्रकाशित करणार आहोत. वा, ही गरजच आहे, अतिशय गरज आहे ना. आणि आपण गीता धर्म मंडळात बसलोय आज, त्यामुळे तो इतका मोठा योगायोग हा विषय निघण्याचा सुद्धा. मी ते करतोय. मला 2 अध्याय मिळायचे राहिले, ते मिळाले की मी त्याचं पुस्तक तयार करणार आहे. पूर्ण गीता त्यांनी मालवणी, पूर्ण गीता आहे. काय ही माणसं होती, केवढी माणसं, काय मिळालं होतं यांना? काही नाही, उपेक्षित राहिली. हे खरं तर सांगितलं ना, एवढी मोठी आहेत की आम्हीच कर्मदरिद्री आहोत असं मला कधी कधी वाटतं. आणि त्यामुळे मला वाटतं की आमच्या ह्या माणसांचा यथार्थ गौरव झाला पाहिजे म्हणून आपण हे काम करतोय. आणि आम्हालाही असं वाटतं की हे सगळं काम करणाऱ्या आणि हे सगळं शोधून काढणाऱ्या माणसाचा सुद्धा यथार्थ गौरव झाला पाहिजे. त्यामुळे स्नेहांजली पुरस्कार या वर्षीचा जो आता काही दिवसातच कार्यक्रम होणार आहे आणि आदरणीय देगलूरकर सरांच्या हस्ते आणि तुमचे मित्र माधवराव भांडारी त्यांच्या हस्ते तो प्रदान होणार आहे. अगदी अगदी. आणि तुमचे मित्रच आहेत तेही माहिती आहे. तर त्या पुरस्कार तुम्हाला मिळाला खूप मोठी मांदियाळी आहे. देगलूरकर सर आहेत, मुकुंदराव दातार आहेत, त्या पुरस्कारामध्ये आणखी काम करतोय. आता तुम्हाला दुसरं सांगतो, सहज निघालाय म्हणून विषय. काय झालंय की आपण इतिहासाच्या बाबतीत थोडे आपल्या अनास्थाच असते. आपण नोंदी फार ठेवत नाही आणि त्यामुळे त्याची गरज काय असते. आता मी आणखी एक मोठा प्रोजेक्ट हाती घेतलाय. देशाला एक मोठं संकट आलं. 1975 साली आणीबाणी आली. सगळे अधिकार हिरावून घेण्यात आले. अनेकांना देशात तुरुंगात टाकण्यात आलं. दुर्दैव असं आहे की याची कुठेही नोंद नाही. आज तुम्ही जर कारागृहात गेले तर उदाहरणार्थ सांगतो, मीही ठाणे कारागृहात 1 वर्ष होतो. मी जेव्हा ठाणे कारागृहात गेलो तर म्हटलं मला माझी नोंद हवी आहे. नाहीये म्हटले, आता काही शिल्लक नाहीये. म्हणजे मी असताना, मी जेव्हा त्या कारागृहात होतो तेव्हा मी 42 सालापासूनच्या नोंदी काढल्या होत्या तिथल्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन. पण आज आमच्याच नोंदी मिळत नाहीयेत.
पुढच्या पिढ्यांना कसं सांगणार? आज परिस्थिती अशी आहे की सगळे आभासी विश्वात मग्न आहेत. एक मोबाईल हातात असला की जग जिंकल्यासारखं सगळ्यांना वाटतंय. काही दिवसानंतर इंग्रज आले होते का या देशात अशीही मुलं विचारतील अशी अवस्था आहे. मग आणीबाणी कुठली? या देशातल्या लोकशाहीवर आलेलं भीषण संकट ज्या युद्धातनं दूर झालं ती आणीबाणी, त्या आणीबाणीत ज्यांना तुरुंगवास भोगायला लागला, जे कारागृहात गेले, त्या सगळ्यांचा आता आपण कोष करतो. आणि मुंबई ते सिंधुदुर्ग जवळजवळ 800 लोक मिळालेत. त्या 800 लोकांची माहिती आता आपण गोळा करतो. कारण सांगतो की 48 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली. अनेक जण कारागृहात गेले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आज त्याची नोंद मिळत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आवाहन केल्यानंतर अनेक जण भागानगर सत्याग्रहात गेले हैदराबाद विरुद्ध. आज त्याची कुठेही नोंद मिळत नाही आहे. मी जेव्हा चिपळूणमध्ये मला 1942 देशाला 75 वर्ष झाली म्हणून एक आपण काय करायचं, ग्रंथालयानं काय करायचं, तर 1942 साली चिपळूणला जो सत्याग्रह झाला होता त्याला जो न्यायाचा निवाडा मिळाला आम्हाला, इंग्रजी भाषेत होता, तो मी भाषांतरित करून घेतला आणि त्याचं पुस्तक काढलं. सत्याग्रह ते काढलं आणि त्या सगळ्यांचा सत्कार केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे भागानगर सत्याग्रहात पण आपले लोक होते. त्याचं कुठे आहे? शेवटी मला 3 माणसं मिळाली बर की त्यांचे वंशज आता ते कोणीच नाही, पण त्या 3घांच्या वंशजांना बोलून मी त्यांचा सत्कार केला. आता मला सांगायला लागलेत लोक, अरे आमचे पण काका होते, आमचे पण. इतिहासात त्यांच्या नोंदी नाही आहेत. त्या नोंदी नसतील, संघ नाही आहे करणार आहे, पण आपण करणं गरजेचं आहे. कारण तो इतिहास आहे आणि इतिहासाचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपण आता तो कोश करायला घेतला आहे आणि तो कोश आम्ही स्नेहल प्रकाशनच्या वतीनंच प्रकाशित करतात. तोच हा सगळाच योग एवढा चांगला आला. जसं तुम्ही म्हणलात तसं की त्या एवढं मोठं काम केलेल्यांचा गौरव करणं जसं गरजेचं होतं तसं हे त्याच्या मागे वेड्यासारखंच थोडक्यात हा ध्यास घेऊन लागलेल्यांचाही गौरव करणं गरजेचं होतं. ते 6 ऑक्टोबरला आपल्याला तो पुरस्कार मिळतोय, स्नेहांजली पुरस्कार. मंडळी, या देशपांडे काकांशी कितीही दिवस बोलत बसलं तरी सुद्धा हे न संपणार आहे. अवश्य तुम्ही चिपळूणला जेव्हा जाल तेव्हा तिथलं लोकमान्य टिळक स्मारक वस्तू संग्रहालय जे आहे ते पहा. आणि आत्ता जी चर्चा झाली आहे ते तुम्हाला तिथे अजून त्याचं व्यापक स्वरूप बघायला मिळेल. आपण इथे आलात आणि आपल्याला वेळेचं बंधन असावे, थोड्या ह्याच्यात का होईना पण हा सगळा पट तुम्ही उलगडून सांगितला त्याबद्दल मनःपूर्वक आभार आपले. आणि मंडळी, स्नेहल प्रकाशनचा जो YouTube चॅनल आहे तो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. याच्यावर वेगवेगळ्या दिग्गज मंडळींच्या मुलाखती आपल्याला बघायला मिळतील. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.